वेलकम टू प्रगती IAS. आजचा व्हिडिओ हा आपला UPSC आणि MPSCच्या मुलांसाठी आहे, जे मेन्सला फर्स्ट टाइम फेस करणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे की मी माझे स्वतःचे 2019च्या नंतर 2020 मध्ये 150 मार्क्स कसे वाढवले आहेत मेन्सच्या स्कोरमध्ये आणि माझे एवढे मार्क्स का कमी होते आणि नंतर का वाढले याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर या स्क्रीनवरती मी जे टेम्पलेट लावलेला आहे ते बघा. हाऊ आय इम्प्रूव्ड UPSC मेन स्कोर बाय 150 मार्क्स इन जस्ट वन सिंगल अटेम्प्ट. एका अटेम्प्ट मध्ये म्हणजे 2019च्या अटेम्प्टला मला 600 मार्क्स होते आणि त्याच्यानंतर माझे 143 मार्क वाढून हे 743 पर्यंत गेले, म्हणजे 143 मार्क्स मी इम्प्रूव्ह केलेले आहेत. तर हे मार्क्स जे इम्प्रूव्ह झालेले आहेत ते कशा प्रकारे इम्प्रूव्ह झालेले आहेत, कुठल्या स्ट्रॅटर्जीने इम्प्रूव्ह झालेले आहेत आणि ते 600 मार्क्स का होते, या दोन्हीचा मी विश्लेषण आज आपल्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. जेणेकरून की जे नवीन मुलं MPSC ला फेस करणार आहेत आणि ज्या UPSCच्या मुलांची बार मेन्स देऊन पण मार्क्स इम्प्रूव्ह होत नाही, त्यांना हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरू शकतो. तर आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. ठीक आहे. ठीक आहे. तर फर्स्ट मी माझं इंट्रोडक्शन देतो. तसं इंट्रोडक्शन मी लास्टला देत असतो, पण थोडंसं इंट्रोडक्शन या व्हिडिओमध्ये फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी अगोदर माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव महेंद्र बिक्कड आहे. मी प्रगती IAS चा फाउंडर आहे आणि मी UPSCचे 3 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. एक सिव्हिल सर्व्हिसचा आणि 2 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे, असे मिळून 3 इंटरव्ह्यू झालेले आहेत. मी सिव्हिल सर्व्हिसच्या 6 मेन्स दिलेल्या आहेत आणि 2 IFSच्या मेन्स दिलेल्या आहेत. आणि जो 2021चा मी 2020चा मेन्स आणि 2021 मध्ये झालेला इंटरव्ह्यू, त्याच्या बेसिसवरती माझं असिस्टंट इंजिनियर म्हणून सतलज जलविद्युत निगम लिमिटेड मध्ये सिलेक्शन झालेलं होतं UPSCच्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती. आणि गेल्या वर्षी MPSCने गट ब मध्ये जीवन कुठल्या स्टेटमध्ये आहे याच्याबद्दल विचारलं होतं आणि ज्या मुलांनी माझा लास्ट इयरचा फॉरेस्ट रिलेटेड व्हिडिओ पाहिलेला होता त्या मुलांसाठी 1.25 मार्क्स हे बोनस भेटले होते आणि त्यांना मला कॉल करून पण सांगितलं होतं खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी की सर तुमच्या त्या व्हिडिओमुळे मला फायदा झाला होता म्हणून. तर ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग खाली आणखी माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे VIT ला आणि तेच जे जीवनच्या वॅकन्सी होत्या त्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर साठीच अवेलेबल होत्या किंवा तेच लोक एलिजिबल होते. आणि हिमांशु टेंबेकर सर हे जे आता आपल्या मराठीमधून त्यांनी क्लिअर केलेले आहे UPSC, त्यांचं सिलेक्शन माझ्यासोबतच झालं होतं SGN मध्ये आणि त्यांनी जॉईन केलं होतं आणि मी त्याच्यानंतर ते सोडलं होतं. ठीक आहे. तर इथपर्यंत हे माझं इंट्रोडक्शन झालं. मी गेल्या वर्षी 2024 मध्ये आणि 2025 मध्ये पण फॉरेस्ट सर्व्हिस, जी महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस आहे त्याचे 2 ऑप्शनल गेले होते, फॉरेस्ट अँड ॲग्री इंजिनिअरिंग असे. माझ्याकडे 2025च्या फॉरेस्ट मेनसाठी 135 मुलं होते. तर त्यांचे पण पेपर्स मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी दाखवेल, पण आज आपण या व्हिडिओबद्दल डिस्कशन करूया. ठीक आहे. ठीक आहे. आज जे मेन मुद्दा होता आपला की मी मार्क्स कसे वाढवलेत. माझे 2019चे मार्क्स हे आहेत 600 मार्क्स आहेत आणि 2020चे हे 2019 आहे आणि हे 2020ची मेन्स आहे. याच्यामध्ये माझे 743 मार्क्स आहेत. म्हणजे 600 वरून माझा स्कोर 743 होऊन मी इंटरव्ह्यूला पोहोचलो होतो. 150 मार्क्स इंटरव्ह्यूला भेटले. 893 मार्क्स माझी टोटल होती आणि माझं 14 मार्क्सने फायनल सिलेक्शन राहिलेलं आहे. तरी हे 1900 आणि हे 20चे मार्क्स याच्यामध्ये डिफरन्स काय झाला, मी काय प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी यूज केली होती किंवा काय मॉडिफिकेशन केलं होतं माझ्या अभ्यासामध्ये की जे माझे एवढे मार्क्स वाढले, तर तुम्हाला दाखवायचे जर झाले तर आपण डिटेलमध्ये थोडंसं डिस्कशन करू. एसएला 102 होते, त्याचे 120 झाले, म्हणजे 18 मार्क्सनं इन्क्रीमेंट झालेले आहे. GS1ला 85 होते, ते 99 मार्क्स झालेले आहेत. त्यानंतर GS3 मध्ये 69 होते, ते GS3 मध्ये माझे 90 मार्क्स झालेत. हे त्यावेळेसच्या ऑल इंडिया रँकरला 91 मार्क्स होते. शुभम कुमार नावाचा 2020चा रँकर आहे, त्यांना 91 मार्क्स होते, मला 90 मार्क्स होते त्यावेळेस. त्यानंतर बघा इथिक्स मध्ये किती 108 108, त्यावेळेस 160 61 62 162 चा टॉपर होता आणि मला 108 मार्क्स होते, म्हणजे ते लोएस्ट स्कोर होता, वन ऑफ द लोएस्ट स्कोर होता 108. त्यानंतर तेव्हा हे होऊन माझे 93 झाले आणि त्यावेळेस टॉपरला बी 100 होते किंवा 95 98 असे सगळ्याला मार्क्स होते जे चांगल्या चांगल्या ह्याच्यात होते. त्यानंतर बघा आता आता मेजर डिफरन्स इथे येतो सोशोलॉजी ह्या ऑप्शनल मध्ये. सोशोलॉजी मध्ये बघा पेपर 1ला मला 80 मार्क्स होते, तर ते पेपरचे 81चे 102 झाले आणि सोशोलॉजी पेपर 2ला 86 होते,
त्याचे वाढून 134 झाले. तर असे सगळे मिळून 743 मार्क्स झालेले आहेत आणि हे 600 मार्क्स आहेत. 600 टू 743 हे एक्सेप्शनली गुड स्कोर हा इम्प्रुव्हमेंट झालेला आहे, की हे ऑलमोस्ट असं रेअरच केसमध्ये होतं. पण त्याच्या मागे खूप सारी मोठी स्टोरी आहे आणि ते कशा प्रकारे झाले हे तुम्हाला मी सगळं सांगतो. आता बघा, हे 102 मार्क ऑप्शनलच्या पेपर 1 ला 102 मार्क्स आहेत, पेपर 2 ला 134 मार्क्स आहेत. ऑलमोस्ट सगळ्या ह्याच्यात माझे बेटर परफॉर्मन्स आहे ऑलमोस्ट सगळ्या पेपरमध्ये. फक्त पेपर 1 102 आणि त्यावेळेस 102 मार्क्स म्हणजे ते वन ऑफ द लोएस्ट मार्क्स होते पेपर 1च्या सोशिओलॉजीच्या. त्यावेळी माझ्या मित्रांचं सिलेक्शन झालं किंवा ज्यांना बी इंटरव्ह्यूचे कॉल होते त्यांना सगळ्याला 130 मार्क्स होते या पेपरमध्ये सोशिओलॉजी 1 मध्ये आणि सगळ्यांना सोशिओलॉजी पेपर 2 मध्ये कमी होतं. मी खूप सारं प्रिपरेशन सगळ्यांचं सेमच प्रिपरेशन केलं होतं, पण कधी कधी होऊन जातं की ऑप्शनलला एखाद्या कमी येत येतं आणि ह्या ऑप्शनलमुळेच माझं सिलेक्शन पण राहिलेलं आहे. नाहीतर इथं जर एक 130 असते तर मला महाराष्ट्र IPS भेटलं असतं. माझ्यासोबतचे ओंकार पवार सरांना मला 743, त्यांना 738 मार्क होते. त्यानंतर खूप सारे सिलेक्टेड लोक होते, यांचे 710 मार्क्स असे होते, पण इंटरला मार्क्स येऊन ते सिलेक्ट झालेले होते. आणि GS चे मार्क्स जर पाहिले तर ऑलमोस्ट 390च्या क्रॉस करतात. तर हे जे मार्क्स आहेत ते कशामुळे वाढले याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करू. कारण याच्यामुळं सगळ्या मुलांना आयडिया येऊन जाईल की मी 2019 मध्ये काय मिस्टेक केली होती. अभ्यास करताना तर मी प्रिलिम काढली, तर मी अभ्यास तर केला असेल, प्रत्येक जण सिरियसली अभ्यास करतो. तर तुमची प्रिलिम निघते तर असं कोणी स्टुडंट नाहीये की तो गाफील राहतो. प्रत्येक जण अभ्यास करतो, कारण प्रत्येकाचा सिरियस एज असतं, टाइम असतो, त्याच्यानंतर मेहनत असते, ती त्याला कम्प्लिटली कन्वर्ट करायची असते. पण तरी पण हा डिफरन्स काय येतो, तर मी ह्याच्याबद्दल आपण आता आणखी डिस्कस करूया थोडंसं, की हे कशा प्रकारे वाढलेले आहेत. ठीक आहे, हे तर लक्षात आलं. 600 वरून 743 म्हणजे 143 मार्क्स ऑलमोस्ट 143 मार्क्स इज एक्सेप्शनली. आणि हा सोशिओलॉजीचा पेपर जर माझा व्यवस्थित झाला असता, पेपर पेपर 1 सोशिओलॉजी ऑप्शनल पेपर 1 जर व्यवस्थित झाला असता तर त्या वर्षीचा मी सिलेक्टेड कॅन्डिडेट मध्ये असतो. पण कधी कधी थोडंसं लक पण लागतं आपलं. ठीक आहे, आता हा विषय राहिला की अगोदर काय केलं होतं, आता काय केलं होतं. हाऊ आय इम्प्रूव्ह माय बेसिक स्कोर बाय 150 मार्क्स. तर याच्यामध्ये सगळ्यात मेन जे काय मी काय केलं होतं हे थोडंसं रॅन्डम झालेलं आहे, याला आपण थोडंसं ऑर्गनाईज पण करू शकतो. पण याच्या अगोदर जे काही केलं आणि नंतर काय केलं त्याच्याबद्दल मी सांगतो. तर मला सगळ्यात मेन जी गोष्ट वाटली ही गायडन्स वाली होती. 2019 मध्ये सगळ्यात बेस्ट बेनिफिट काय झाला होता, की माझा मित्र जो आम्ही VIT मध्ये कॉलेजमध्ये सोबत होतो, त्याला 280 रँक येऊन त्याचं IAS भेटलं होतं पोस्ट त्याला. तर तो कोविडमध्ये तो दिल्लीमध्येच होता. आम्ही दिल्लीमध्येच होतो सगळे कोविडमध्ये फर्स्ट वेव्ह मध्ये. आणि फर्स्ट वेव्ह मध्ये कम्प्लीट लॉकडाऊन असल्यामुळे फक्त आमचं फोनवरती शेजारी शेजारीच आम्ही राहायचो. शेजारच्याच फ्लॅटमध्ये तो राहायचा. तरी पण आमचं जे काही कन्व्हर्सेशन होत असेल ते याच्यावरतीच व्हायचं. पण ऑलमोस्ट आम्हाला माहित होतं की तो सिलेक्ट होणार आहे. तर तो लॉकडाऊन मध्ये मला खूप जीव तोडून त्याच्या जे काही स्ट्रॅटर्जी असेल, कारण त्याला माहित होतं की आपण पास होणार आहे, त्यानं सर्व स्ट्रॅटर्जी आहे अशी मला ट्रान्सफर केली होती. आणि तो मला इतक्या जवळ घेऊन एकदम व्यवस्थित एक कुठल्या पेजवरतून काय वाचायचं, कुठल्या नोट्स मधून कुठले टॉपिक वाचायचे, हे सर्व डिटेलमध्ये त्यांनी मला सांगितलं होतं. आणि त्याचा फायदा मला खूप झाला. मग त्यांनी मला सांगितलं होतं की करंट अफेअर्ससाठी काय वाचायचं, किती वाचायचंय, कशा प्रकारे वाचायचंय, ते पूर्ण त्यांनी मला सांगितलेलं. त्यानंतर क्लास कुठून करायचा आहे, क्लासमध्ये कुठले कुठले टॉपिक करायचेत, कुठले कुठले स्वतः मनाने करायचेत, घ्यायचे तर पूर्ण आहेत, क्लास तर पूर्ण घ्यायचा आहे कम्प्लीट. कारण आपण आता 2-3 वर्ष जर अभ्यास करतो तर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टीच्या प्रिलिमच्या गोष्टीवरती होल्ड असतो. तर त्या क्लासमधल्या सिलेक्टेड कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्यात, तर क्लासमधल्या कुठल्या गोष्टी करायच्यात हे जर सांगायचं झालं तर ज्या नॉन प्रिलिम्सचे टॉपिक्स आहेत ते मला त्यांनी सांगितलेलं आहे, की जसं डिझास्टर मॅनेजमेंट असेल, सिक्युरिटी असेल किंवा सोसायटी असेल, पेपर 1 मध्ये वर्ल्ड हिस्ट्री असेल, जॉग्राफीचे काही टॉपिक्स असतात की जे आपण प्रिलिम करत नाहीत, मिनरल्स अँड रिसोर्सेस वगैरे आपण एवढं करत नाहीये. तर ते सगळे मला त्यांनी टॉपिक वन बाय वन हाताला पकडून म्हणजे दाखवून की हे टॉपिक इथून कर, या प्रकारे करता येऊ शकतात, हे असं त्यांनी दाखवलं होतं. इथिक्सचं सांगितलेलं होतं की कशा प्रकारे करायचं. त्याला 148 मार्क्स होते इथिक्सला 2019ला. तर त्यांनी मला डिटेलमध्ये याच्यावरती पूर्ण एकदम प्लॅन डिक्टो प्लॅन सांगितलं होता. आणि तो सिलेक्टेड कॅन्डिडेटचा प्लॅन असल्यामुळं तो आहे असा कॉपी पेस्ट केला मी आणि मला त्यावेळेस सक्सेस भेटलं होतं माझे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. तर हा सगळ्यात मेजर फॅक्टर मला वाटतं की कुठल्या गोष्टी कुठून करायच्या आहेत, कशा प्रकारे करायच्या आहेत.
आणि त्याच्यासाठी किती टाइम द्यायचा आहे हे पण त्यांनी मला एक्झॅक्ट सांगितलं होतं कशा प्रकारे करायचंय. तर तो एक फॅक्टर मला कॉन्फिडन्स देण्यासाठी खूप इम्पॉर्टंट होता. आणि त्यासोबतच त्यांनी हे सांगितलं होतं मला की जे नॉन प्रिलिम्स वाले टॉपिक्स तर आपण क्लासमधून केले, पण जे प्रिलिम्स वाले टॉपिक्स आहेत जसं स्पेक्ट्रम असेल, फाईन आर्टची एनसीईआरटी असेल, जॉग्राफीच्या एनसीईआरटी असतील, त्यासोबत लक्ष्मीकांत असेल पेपर 2 मध्ये, त्यानंतर पेपर 3 मध्ये इकॉनॉमीचे आपण श्रीराम किंवा हे वाचायचो. काही लोक रमेश सिंग वाचायचे पण आम्ही श्रीराम वाचायचो. तर श्रीराम मधले इकॉनॉमिक्सचे टॉपिक, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, शंकर आयस एन्व्हायरमेंट पण मी पूर्ण वाचलं होतं, की जे की मी 2019 मध्ये नाही वाचायचो. मला वाटायचं की मी लक्ष्मीकांत खूप वेळेस वाचलंय प्रिलियमसाठी, तर आता गरजेचं नाही. पण लक्ष्मीकांत पण मी 3 ते 4 वेळेस वाचलं होतं मेन्सच्या काळामध्ये रेग्युलरली, जे की मी आणखी तुम्हाला कसं कशा प्रकारे केलं होतं ते पण इंटिग्रेटेड सांगतो. जेव्हा हे सगळे आपले पॉईंट संपतील ना, तेव्हा आपल्याला एक लक्षात येईल की प्रिलिमचं पण कसं करायचं. पण त्यांनी मला हे सुरुवातीलाच सांगितलं होतं की ही मिस्टेक नाही करायची, की प्रिलिम्स वाला कंटेंट आहे तो पुन्हा वाचायचा नाही. म्हणजे त्यातलं एक एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर थीमच्या एसीचा पेपर झाल्यानंतर मी अगोदर एनसीईआरटी थीम्स वगैरे सगळ्या रिवाइज केल्या होत्या. आणि रात्री जेवण करताना डिनर जीएसचा पेपर एसीचा पेपर देऊन आल्यानंतर डिनर करताना मी थीमची मिडेवलची एनसीईआरटी माझ्यासमोर ठेवली होती आणि मी फक्त चाळली होती. तर ते इब्न बटुटा वगैरे हे जे काही आहेत सगळे पर्शियन ट्रॅव्हलर आहेत, दुसरे ट्रॅव्हलर आहेत, असे फक्त पर्शियन लिटरेचरवरती एक क्वेश्चन आला होता. तर पर्शियन लिटरेचर कुठले कुठले आहेत, तर मी रात्री त्या थीमच्या एनसीईआरटी मध्ये फक्त जेवता जेवता सगळं फ्लिप केलेलं होतं आणि सकाळी गेल्यानंतर जशाल तसा क्वेश्चन तिथं आला. मी ती पूर्ण थीमच्या एनसीईआरटी मधलं म्हणजे इब्न बटुटा असेल, त्याच्यानंतर आपला रेहालाचा लिटरेचर असेल, त्याच्यानंतर फजल अबू फजलचा असेल, दारा शिकोचं असेल, किंवा पुन्हा मी ते अंबर मलिकचं ह्यांचं पण होतं आपलं त्यावेळेस अलाउद्दीन खिलजीचं बरेच डिस्कशन झालं होतं. तर त्यांच्याशी रिलेटेड बी पद्मावत बी त्याच्यामध्ये मी लिहिलेलं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी का तर पॉसिबल झाल्या होत्या, तर मी ह्या रात्रीच वाचल्या होत्या. त्यासोबत मी फाईन आर्टची एनसीईआरटी पण 15-20 मिनिटात वाचली होती. आणि ते 15-20 मिनिटात सकाळी गेल्यानंतर मला ऑलमोस्ट 3 ते 4 क्वेश्चन भेटले होते, की बुद्धिझमचा इंडियन आर्किटेक्चरवरती कसा इम्पॅक्ट झाला असा क्वेश्चन होता. तर जशाल तशी पूर्ण फाईन आर्टची एनसीईआरटी मी लिहून टाकली होती. कारण आपण एवढी प्रिलियमला एक 5-5, 10-10 वेळेस वाचतो एक प्रिलियमच्या टाइमामध्ये. ऍटलीस्ट 5 वेळेस तरी वाचतो आपण. आणि ती पूर्ण पाठ असते आपल्याला. त्यानंतर पाला लिटरेचरवरती एक पाला आर्ट अँड आर्किटेक्चरवरती क्वेश्चन आला होता. तर तो पण क्वेश्चन मी तिथूनच पूर्ण केला होता. आणि आर्ट अँड आर्किटेक्चरचा क्वेश्चन कसा टॅकल करायचा हे ऑलरेडीच मला माझ्या त्या मित्रांनी सांगितलेलं होतं, की कशा प्रकारे टेम्पलेट बनतंय. किंवा एक टेम्पलेट असते, स्टार्टिंगला फक्त तुम्ही इंट्रोमध्ये त्यातला फाउंडर किंवा इम्पॉर्टंट किंग लिहायचा इंट्रोमध्ये. त्यासोबत सोबत किंगचा टाइम पिरियड लिहायचा किंवा त्या डायनेस्टीचा टाइम पिरियड लिहायचा. मॅपवरती साईडला मॅपवरती पूर्ण त्यांचं लोकेशन दाखवायचं. आणि डिक्टो जसं एनसीईआरटी मध्ये असतंय की त्याच्या खाली टाइमलाईन लिहिलेली असते, त्याच्या रिजनचं नाव दिलेलं असतं, फिगर नंबर दिलेला असतो, आणि ते 1/4 प्रोपोर्शन मध्ये आपलं समजा पेज आहे हे, तर ह्याच्या 1/4 पेज मध्ये ते इंडियाचा मॅप काढून दाखवून हे करायचं. पण 1/4 पेज पण का, तर हे स्टँडर्ड प्रेझेंटेशनचं आहे. मला त्यांनी त्या मित्राने माझ्या हे पण मला डिटेलमध्ये सांगितलेलं सर्व. आणि त्याच्यामुळे काय फायदा झाला, की मला ऑन द स्पॉट सगळे सगळे आर्ट अँड कल्चरचे गेले गेले क्वेश्चन भेटले आणि मला करता आलं. तर ते ह्यातून मला काय सांगायचं होतं, की प्रिलियमचे टॉपिक्स पण इम्पॉर्टंट आहे. तर नॉन मेन्स वाले टॉपिक्स मी क्लासमधून कव्हर केले होते, ऑलरेडी प्रिलिम्स वाले होते, ते फक्त रिवाइज करायचे होते. आणि टोटल जे आपलं प्रिलिम्सचा कंटेंट आहे, बुक्स आहेत, ते जशाला तसे रिवाइज केले होते. शंकर आयस वगैरे असेल, हे सगळे बुक जे काही आपण करत नाहीये, ते सगळे बुक म्हणजे श्रीराम तर कोणच पाहत नाही मेनसाठी. तर मी ते पण पाहिलं होतं. म्हणजे युपीएससी करताना मला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा कम्प्लीट माहित होता आणि 2020 मध्ये तो जशाल तसा आला. आणि श्रीरामच्या बुकमध्ये बघा, सुरुवातीच्या स्टार्टिंगच्याच 1-2 चॅप्टर मध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स दिलेला आहे. आणि त्यावेळेस चर्चेत होतं, तर ते येऊन गेलं. न्यू एज्युकेशन पॉलिसी पण तसंच होतं, चर्चेत होतं, करंट अफेअर्स मध्ये होतं. 100% 60-70 मार्क्सचा फक्त न्यू एज्युकेशन पॉलिसीवरतीच क्वेश्चन विचारले होते. आणि ते माझ्या मित्रांनी आणि आम्ही डिस्कस केलेले होते ऑलरेडी. तर हा एक सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगितला त्याच्यामधला. ठीक आहे. आता हे गायडन्सशी रिलेटेड झालं, कारण हे ऑर्गनाइज नाहीये, त्याच्यामुळे मी स्वतः ऑर्गनाइज करतो इथं. सगळ्यात पहिले तर आपल्याला गायडन्स माहित असेल तर मग मेहनत करायला मजा येईल. तर हे गायडन्स त्याने सांगितलं, कुठून टॉपिक कव्हर करायचे हे पण सांगितलं. आता हे टॉपिक कव्हर केल्यानंतर प्रोसेसमध्ये काय काय करायचं होतं, तर त्याने सगळ्यात मला पहिली इम्प्रूव्हमेंट सांगितली होती, की डेली आन्सर रायटिंग. डेली आन्सर रायटिंग करायची.
पण ती फक्त डेली आन्सर रायटिंग जाऊन हॅपॅझर्डपणे कुठल्या तरी क्लासमध्ये बसून 8 क्वेश्चन घ्यायचे आणि तयारी करायची अथवा आन्सर लिहायचे, त्याला तो डेली आन्सर रायटिंग म्हणतच नव्हता. त्याचं स्पष्ट म्हणणं होतं की तुम्ही रात्री किंवा समजा तुम्हाला उद्या सकाळी आन्सर रायटिंग करायची, तर आज तुम्ही जे दिवसभर वाचलेलं आहे त्या कंटेंट वरतीच उद्या सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्या केल्या तुम्ही इवन तो हा म्हणायचा की तू ब्रेकफास्ट करण्याच्या अगोदरच हे सगळं करून नंतर लायब्ररी जायचं. रायटिंग ही घरातच बसून रूम मध्येच बसून, टेबल असेल तर टेबल खुर्चीवर बसा, नाहीतर प्लेन टेबल एक खाली आपला छोटा टेबल भेटतो, खाली बसून बेडवरती बसून त्याच्यावरती लिहा. पण त्यांना सांगितलं की सकाळी उठल्या उठल्याच म्हणजे जी काही रायटिंगची भीती आहे ते सकाळी उठल्या उठल्याच आपलं माइंड त्या डायरेक्शन मध्ये ओरिएंटेशन ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं की दिवसभर आपण जो कचरा वाचतो का, तो कचरा वाचत नाहीये. मोस्टली काय करतो आपण, दिवसभर काय पण वाचत राहतो, आपल्याला हे लक्षात पण येत नाही की हे रिटेन होईल का, हे रिकॉल होईल का, मग याचा काही रिलेव्हन्स आहे का टॉपिकचा. पण जर आपण सकाळीच 2-3 क्वेश्चन लिहिले असले तर आपल्या माइंडला एक ओरिएंटेशन आलेलं असतं आणि ते दिवसभर त्याच डायरेक्शन वाचतं आणि त्याला समजतं की यार सकाळी तर मी इंट्रोमध्ये एवढंच आठवलं होतं मला आणि एवढंच इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला हे करता येतं. पण त्यानं आन्सर रायटिंग सांगितलं, पण आन्सर रायटिंगचा टाइम हा सकाळी उठल्या उठल्या ब्रश केल्या केल्याचाच पाहिजे, वेगळा कुठलाच नाही. एवढा कॉन्फिडन्स येतो सकाळी सकाळी जर तुम्ही, कारण हे असतं इनर्शिया असतो आन्सर रायटिंग लिहायचा. जर तुम्ही सकाळी 2 किंवा 3 असं बी नाही की खूप सारं लिहायला बसलं मग तासभर लागतो, मग इच्छा मरून जाते, 1-2 दिवसच करतो. 2 मी तर म्हणत 2च करा, तिसरा पण नका करू, पण 2 करा. एक खूप कमी होतंय, पण 2 आहे ना, तुम्ही ब्रश केल्यानंतर 15 मिनिटात होतो ना. 10-10 मार्क्सचं क्वेश्चन असते, 7-7 मिनिट असतं आपलं. नाहीतर एक 10 मार्काचा करा, एक 15 मार्क्सचा करा, त्यानुसारच हे करा. पण एकदम फास्ट होत आहे आणि रात्री जे काल दिवसभर जे कंटेंट केले ना तेच कंटेंट वरती आपल्याला क्वेश्चन लिहायचा आहे. तर जेणेकरून काय होणार आहे की आपल्याला भीती नाही वाटणार. अननोन ठिकाणचा क्वेश्चन तुम्ही लिहायला गेले तर मग तुम्हाला भीती वाटणार आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताल की सर 8-10 क्वेश्चन मला नोन असणार आहेत लास्टच्या एक्झाम मध्ये. येस, राईट. पण तुम्ही ते 8-10 क्वेश्चन जर व्यवस्थित प्रिपेअर केले असले तर त्या 8-10 क्वेश्चनचाच कंटेंट तुम्हाला त्या बाकीच्या अननोन क्वेश्चन मध्ये युज करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही ते नोन क्वेश्चन एकदम परफेक्ट लिहिणार आहेत तेव्हाच अननोन क्वेश्चनला तुम्हाला फ्री हँड भेटणार आहे लिहायला. तुमचा माइंड पण खुला असणार आहे की तुमच्या माइंडला माहिती आहे की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती क्वेश्चन खूप छान लिहिला आहे, मला सगळे पॅरामीटर आठवत होते, मला कोण रिपोर्ट पब्लिश करतं हे माहित होतं, मी इंट्रो मध्ये कोण पब्लिश करतं आणि कशाशी रिलेटेड आहे हे लिहिणार आहे, सगळे पॅरामीटर लिहिणार आहेत, त्याचे सिग्निफिकन्स काय आहे ते लिहिणार आहे आणि त्याचं इंडियामध्ये काय इम्प्लिमेंटेशन आहे काय ते लिहिणार आहे. आणि इंडियामध्ये इंट्रो मध्ये मी हे पण लिहिलं होतं त्यावेळेस की 245 मिलियन म्हणजे 245 मिलियन लोकांना इंडियाने पॉवर्टी मधून बाहेर काढलं होतं, असं रिपोर्ट चालू होतं त्यावेळेसच्या रिपोर्ट मध्ये होतं. तर हे इंट्रो मध्ये लिहिलं होतं आणि कोणी पब्लिश केला, एवढं 2च लाईन लिहिल्या होत्या मी इंट्रो मध्ये आणि त्यानंतर 10चे 10 सगळे पॉइंटर होते ते लिहिले होते. आणि हे विशेष होतं की युपीएससीच्या स्टुडंटला सगळे 10चे 10 पॉईंट माहित होते, कारण त्यावेळेस तो चर्चेत होता. आणि मी नंतर पुन्हा एमपीएससी चालू करताना मला माहित झालं की हा खूपच सोपा पेपर आहे, एमपीएससीचा क्वेश्चन आहे एमपीएससीच्या मुलांसाठी, कारण हे इथं सगळ्यांना माहित, पण युपीएससी वाल्यांसाठी तो अवघड होता क्वेश्चन. तर असे क्वेश्चन कधी येणार आहेत, जर आपण रोजच्या रोज प्रिपेअर केलं, 2-2 क्वेश्चन 3-3 आणि सकाळी जर भीती घालवली तर खूप जास्त फायदा होऊ शकतो. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट एक गायडन्स. आणि गायडन्स 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी पास झालेले, 4 वर्षापूर्वी 5 वर्ष म्हणजे तुम्ही कोविडच्या अगोदर पास झालेल्या लोकांचा गायडन्स घेतात, आता कोविडच्या अगोदर दिलेल्या लोकांचा मेन्सचा गायडन्स घेतात, तर नाहीये. पेपर हा 2-3 वर्षामध्ये चेंज होतो. मी तर म्हणतो इमिडिएट 1 किंवा 2 वर्ष पाठीमागेल्या लोकांचा गायडन्स घ्या, त्यांचा ऐका. कारण इमिडिएट जे चेकर आहेत आता जी काही प्रोसेस चालू आहे ती कोणत्या लोकांसाठी बेनिफिशियल आहे, कोण जास्त मार्क्स पेच केलेले आहेत लास्टच्या एक्झाम मध्ये, तर त्या लोकांकडूनच गायडन्स घ्या. 5 वर्षापूर्वी प्री कोविड तर तुम्ही विसरूनच जा, त्यांच्याकडून गायडन्स घ्यायचं. कुठल्या सिलेक्टेड कॅन्डिडेट जो प्री कोविड पास झालेला आहे त्याच्याकडे कृपया करून जाऊ नका आणि नुकसान करून घ्या. जे लेटेस्ट मध्ये पास झालेले आहेत त्यांच्याकडूनच गायडन्स घ्या, कारण आपल्याकडे खूप सारे लोक अवेलेबल असतात. आणि क्लास तर लावला पाहिजे. क्लास जे बी तुम्हाला कुठे चांगला वाटेल, जे बी तुम्हाला वाटेल की ज्याला एक्सपिरियन्स आहे थोडासा अथवा चांगला क्लास आहे टीचिंग मध्ये चांगलं जमतंय त्यांच्याकडे तुम्ही क्लास करू शकता. पण क्लास हा नॉन प्रिलिमच्या टॉपिक साठी कंपल्सरी आहे आणि ते टाइम बाउंड मध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे आणि त्याच्यासोबत ही गोष्ट आन्सर रायटिंगची करायची. तर त्याच्यानंतर हे हे झालं. तर तिसरा इम्पॉर्टंट सगळ्यात पॉइंट काय आहे,
आपण बघा हे 1 नंबरला घेतला होता. हे गायडन्स वाला पॉइंट 1 नंबरला घेतलाय. त्यानंतर डेली आन्सर रायटिंग 2 नंबरला घेतलाय. हे नंबर काय इम्पॉर्टंट आहेत, कारण सुरुवातच गायडन्स पासून करायची नाही. इथं जर मिस्टेक झाली तर मग सगळेच संपलं, काहीच उपयोग नाही. त्यानंतर हे केलेलं मी, ठीक आहे. हे हे खूपच बेनिफिशियल आहे. सकाळी सकाळी तुमचा जो फिअर आहे आणि जो माइंडसेट आहे ना, सकाळी सकाळी तुमची छाती चौडी होती जर तुम्ही 2-3 आन्सर लिहिले तर. आणि ते बी कधी नाश्ता करायच्या अगोदर. नाश्ता करून बिलकुल नाही. चहा पी, काहीच कुठं जायचं नाही. ब्रश केला की ब्रश ब्रश ठेवायचा आणि पेन घ्यायचा हातामध्ये, आणि वाटलं तर मी म्हणेल ते अंघोळ नंतर करा, ब्रशच्या नंतर. पण हे एवढं इफेक्टिव्ह आहे ना, खूपच इफेक्टिव्ह आहे म्हणजे. आणि फक्त लक्षात ठेवा की ज्या टॉपिकवरचा अभ्यास केलाय तोच टॉपिकचे क्वेश्चन लिहायचे, तर दुसरे कुठलेही क्वेश्चन लिहायचे नाहीत, जेणेकरून की सकाळीच भीती वाटायला लागेल. रात्री प्रिपेअर केलेला टॉपिक सकाळी करायचा आहे. तुम्ही थोडं जरी समजा डिझास्टर मॅनेजमेंट आहे, तुम्ही 5 आवर्स जरी प्रिपेअर केलं ना, तरी त्याच्यावरचे ऑलमोस्ट तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात. सगळे क्वेश्चन तेच कंटेंट लिहायचं असते, फक्त ते माहीत असायला पाहिजे. आता गायडन्स झालं, डेली आन्सर रायटिंग झालं, कंटेंट पण प्रिपेअर केलं आपण. तुम्हाला डेली आन्सर रायटिंग वाला पण सांगितलंय की भीती घालवण्यासाठी आपण जे प्रिपेअर केलंय तेच हे करायचंय, त्याच्यावरतीच क्वेश्चन लिहायचे. तर आता हे कुठून कळणार की आन्सर किती परफेक्ट आहे आपलं? आलं का लक्षात? आन्सर किती परफेक्ट आहे हे 2 गोष्टीमधून कळणार आहे आपल्याला. की मी सकाळी उठल्यानंतर जे आन्सर लिहितोय ते कुणाकडे चेक करायला जायची गरज नाही, ते स्वतःलाच समजतंय. पण हे कसं समजणार? कारण तुमच्याकडे कंटेंट आहे, तुम्ही क्वेश्चन लिहिणार आहे. आता हे कंटेंट झालं, क्वेश्चन झालं, पण तुम्हाला हे बरोबर आहे का नाही हे कसं कळणार आहे? तर त्या मित्राने मला सांगितलेलं तिसरा पॉइंट होता की बरोबर आहे हे कुठून समजणार. हे तिसरा पॉइंट आहे, अनालिसिस ऑफ टॉपर्स कॉपी. आणि त्याच्यासोबतच मिळून 4, 3 आणि 4 हे कॉम्बो पॅक मध्ये होते. हे दोन्ही एकच आहेत, हे हा पॉइंट आणि हा पॉइंट. तर आता ह्या 2 पॉइंट मध्ये काय आहे ते बघा, मी तुम्हाला दाखवतो. पहिला पॉइंट आहे अनालिसिस ऑफ टॉपर्स कॉपी, हा एक पॉइंट झाला. टॉपर्स कॉपी आहेत त्या. आणि नेक्स्ट काय आहे, ब्रेन स्टॉर्मिंग ऑन क्लास टेस्ट सिरीज मॉडेल आन्सर. जे समजा क्लास ते बाहेरचे मार्केटमध्ये आपल्या टेस्ट सिरीजचे मॉडेल आन्सर भेटते, तर त्या आन्सर वरती आपण ब्रेन स्टॉर्मिंग करायची. तर कशा प्रकारे मला सांगितलं आणि मी कशा प्रकारे केले ते मी तुम्हाला सांगतो. मी हे टॉपिक जो क्लासमध्ये घेतला आहे ते वाचला. समजा काय डिझास्टर मॅनेजमेंट आहे, सिक्युरिटी आहे, हे 2 किंवा एन्व्हायरमेंट असं कॉम्बिनेशन केलं, आणि जिओग्राफी मधला काही पार्ट. तर असं जर कॉम्बिनेशन केलं तर डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी वरती एक सेक्शनल पेपर असतो मार्केटमध्ये कुठल्याही क्लासचा. मी कुठल्याच क्लासचं नाव नाही घेत, तो सांगत नाही, कुठलाही क्लास चांगलाच बनवतो आणि ते बेटरच देतं, कारण कंटेंट तेच तेच रिपीट होत राहतं. तर त्याच्यामुळे मी म्हणणार नाही की कोणत्या क्लासचा. तुम्हाला कुठल्याही क्लासचा वाटेल त्याचा तुम्ही टेस्ट पेपर घ्यायचा आहे. कधी एक क्लास मधलं, एक क्लास आपण पाहिलेला आहे अगोदरच. आपण सिक्युरिटीचा आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा क्लास पाहिला. इमिडिएटली क्लास पाहिला की त्याच्यासोबत अगोदरच आणून ठेवायचं, डिझास्टर मॅनेजमेंट बघायचं, डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटीवरचा क्लास टेस्ट सिरीज घेऊन यायची. आणि हे टेस्ट सिरीज क्लासमध्ये टेस्ट सिरीज घ्यायची आपल्याला. दुपारी समजा जेवण करून गेला आपण, तुम्ही सकाळच्या सेशन मध्ये क्लास वगैरे बघितला, दुपारी 2 ते 5 ऑलमोस्ट आपण डल असतो. तर त्या टायमामध्ये काय करायचं आपल्याला, एक टेस्टचा पेपर घ्यायचा आहे, समोर ठेवायचा आहे, फक्त पेन आणि मॉडेल आन्सर ठेवायचे तुमच्यासोबत. एक मी म्हणतो की ब्लँक पेज पण ठेवू नका, म्हणजे त्याच्यात एक्स्ट्रा एनर्जी बिलकुल घालवायची नाही. मी तुम्हाला सांगतो, ब्लँक पेज ठेवलं ना तरी पण प्रॉब्लेम क्रिएट होतोय. पण डायरेक्ट टेस्ट पेपर ठेवायचा, आणि त्याच्यामध्ये वरती क्वेश्चन असतो फर्स्ट, त्याच्या खाली आन्सर असतंय. तर आपण त्या टेस्ट पेपर मधला सगळ्यात पहिला क्वेश्चन वाचायचा, आन्सर बघायचं नाही. पण त्यात ज्या मार्जिन ठेवलेल्या आहेत ना, दोन्ही साईडनं मार्जिन असतात ऑलमोस्ट, किंवा छोटा छोटा एरिया असेल तर त्याच्यामध्ये बघायचं की मी याचा इंट्रो काय करू शकतो. इंट्रो एक 4-5 लाईन मध्ये, समजा काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट वरती क्वेश्चन आहे, तर तुम्ही काय म्हणणार की सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं मला डेफिनेशन लिहायची. तर सस्टेनेबल डेफिनेशन मध्ये 2-3 पॉइंट्स काय इम्पॉर्टंट आहेत की फुलफिलिंग द नीड्स ऑफ द प्रेझेंट जनरेशन विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द फ्युचर जनरेशन्स ॲबिलिटी टू फुलफिल देअर ओन नीड्स. तर एवढंच, 1-2 शब्द यातले, 2-3 शब्द यातले, फक्त तुम्हाला कळलं की याच्यामध्ये मला डेफिनेशन लिहायची, आणि तुम्हाला हे आठवते ते वर्ड ना वर्ड, तुम्हाला हे कीवर्ड आहेत, एवढे जरी आले तरी एवढेच लिहायचे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही पार्ट्स पाडायचे तिथंच साईडला छोटेसे. काय सब टायटल आणि सब पार्ट पाडता येतात का ते साईडला पाडायचे, बघायचे, आणि त्याच्यामधले फक्त तुम्हाला जे बोल बोल पॉईंट आठवते तेवढेच तुम्ही लिहायचे. आणि पूर्ण आन्सर झालं, कन्क्लुजन मध्ये एक थोडेसे
थॉट प्रोसेस द्यायची स्वतःच्या माइंडला की कशा प्रकारे करता येऊ शकतं ह्याचं कन्क्लुजन, की सस्टेनेबल डेव्हलपमेंट केली तर एसडीचे गोल आपण अचीव करू शकतो, कार्बन न्यूट्रलिटी आपण अचीव करू शकतो. असे एक बिग 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 फिलॉसॉफिकल वर्ड आपल्याला लिहून ते कन्क्लुजन करायचंय असं आपल्या माइंडमध्ये ठरवायचंय आणि तिथं वर्ड्स लिहून काढायचे. म्हणजे तुम्हाला किती 3 ते 4 मिनिट लागू शकतात. याच्यापेक्षा कोऱ्या पेजवर बिलकुल लिहायला घ्यायचं नाही. कोऱ्या पेजवरती लिहायला घेतल्यानंतर खूप एनर्जी जाते, खूप टाइम जातो आणि आपण ती प्रोसेस पुन्हा कंप्लीट करत नाहीये. तर जे मार्जिन आहे टेस्ट पेपरच्या मॉडेल आन्सरचं, त्याच्या साईडलाच हे चिडबिड करायची, सगळं एकदम कचऱ्यासारखं लिहायचंय फक्त. आणि इमिडिएटली ते क्वेश्चन झाला, कन्क्लुजन केलं की मग मॉडेल आन्सर त्या क्वेश्चनचं वाचायला चालू करायचंय आणि मग पाहायचंय की यार ह्यांनी इंट्रो काय केलाय. मग यांनी सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या ब्रुडलँड रिपोर्टचं कोट केलेलं आपण तर पहिली फक्त डेफिनेशन लिहिली होती, पण 1987चा ब्रुडलँड रिपोर्ट त्यांनी कोट केला आहे. मग आपल्या लक्षात येतं की अरे आपला हा इम्पॉर्टंट पॉईंट होता, हा मिस झालेला आहे. युएनडीपीचं कुणी दुसरी डेफिनेशन दिलेली असेल एखाद्या क्लासनं, तर आपल्याला हे बघून समजतं की यार कुठला अक्युरेट आहे इंट्रो ह्याच्यासाठी. जो क्वेश्चन आहे त्याच्या डिमांड कंटेक्स्ट नुसार आपल्याला समजून जातं की इंट्रो काय आहे. मग त्याच्यानंतर लगेच बॉडीचे पार्ट्स वगैरे आपण बघायचे, मग आपले पाडलेले पार्ट्स त्याच्यासोबत कम्पेअर करायचे. मग तुम्हाला असं लक्षात येईल की ऑलमोस्ट यार मी 60-70% तर मी यांच्यासारखं लिहिलंय. म्हणजे तुमचा पहिलाच क्वेश्चन 50 ते 60% पर्यंत जाणार आहे. कारण आपल्याकडे सगळ्याकडे कंटेंट असतं, जे काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे ते सगळ्याकडे कंटेंट असतं. आपण फक्त घाबरत असतो. तर तुम्ही जर अशी एक्सरसाइज केली 20 क्वेश्चनची, तर तुम्हाला असं लक्षात येईल नंतर की जेव्हा तुम्ही समजा आता हे सगळी एक्सरसाइज केली, तुम्ही 15-16 क्वेश्चन पर्यंत जाईपर्यंत तुमचं ब्रेन ट्रेन होऊन जातंय त्या टॉपिकशी. समजा डिझास्टर मॅनेजमेंट असेलच किती 7-8 डेफिनेशन आहेत आणि 2-4 गाईडलाईन्स वगैरे आहेत. त्याच्यापेक्षा वेगळं काय आहे? स्टँडर्ड फ्रेमवर्क आहे, ह्युगो कॉन्फरन्स आहे, की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंटचा ऍक्ट आहे. त्याच्या पलीकडे वेगळं काय आहे त्याच्यामध्ये? तुम्हाला लक्षात येईल की यार ह्याच्या भोवती आजूभोवतीला इंट्रो फिरतोय. त्याच्या आजूभोवतीला फक्त पार्ट व्यवस्थित पाडले की तेच कंटेंट लिहायचंय, की काय मेकॅनिझम आहे ऍडमिनिस्ट्रेशनचं, काय म्हणजे स्ट्रक्चर काय आहे, की नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट आहे, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे, डिस्ट्रिक्ट लेवलवरती अथॉरिटी आहे, याच्या भोवतीच फिरतंय. किंवा मेकॅनिझम काय आहे, की ह्याची सायकल काय आहे डिझास्टर मॅनेजमेंटची, की प्रिपेअर्डनेस आहे, त्याच्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन आहे आणि रिबिल्डिंग वगैरे आहे. तर हे जे काही रिहॅबिलिटेशन वगैरे आहे, हे तुम्हाला समजून जाईल की हे 5-6 वर्ड असं आहेत, ह्याच्याच भोवती सगळं आन्सर फिरतंय. मग ते तुम्हाला माहित पाहिजे. मग ह्याच्यानंतर एवढं कॉन्फिडन्स तुमचा बिल्ड होतं की तुम्हाला कुठल्याही नंतर गायडन्सची गरज लागत नाहीये. कुठल्याही टेस्ट सिरीज जाऊन इव्हॅल्युएशन कोणाकडून करून घ्यायची गरज लागत नाही. कारण तुम्हाला स्वतःलाच कळतंय. जर तुमच्या शेजारी जर आणून हे ठेवलं मॉडेल आन्सर, तर तुम्हाला स्वतःलाच कळतं की ह्याच्यामध्ये हे इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि नंतर नंतर तुम्ही जेव्हा 30-30, 40-40 पेपरचा 30 पेपरचे स्टँडर्ड आहेत. 30 पेपर मॉडेल आन्सरचे स्टँडर्ड आहेत. कारण मी इथंच एकदम सगळं डिटेलमध्ये सांगतो. मी 30 पेपर मॉडेल आन्सर जर केले, तर मी तुम्हाला लिहून देतो. तुम्ही हिंदूमध्ये जी रायटिंग होते ना, द हिंदू मधले न्यूजपेपरची, त्यातल्या पण तुम्ही मिस्टेक काढू शकता. त्यातले मग आर्ग्युमेंट तुम्ही त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आर्ग्युमेंट न्यूजपेपर मध्ये आहेत त्याच्यापेक्षा देऊ शकतात. कधी? जेव्हा तुमचे 30 पेपर वाचून होतील तेव्हा. तोपर्यंत तुम्हाला आयडिया येणार नाहीये की न्यूजपेपर कशा प्रकारे तुम्ही जर आन्सर म्हणजे हे टेस्ट केले पेपर, तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग जर केली, तर तुम्ही जे करंट अफेअर वाचणार आहेत, हे न्यूजपेपर वाचणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात दिसेल की यार न्यूजपेपर उघडला, न्यूजपेपर मधली हेडलाईन बघितली की त्यात तुम्हाला पहिल्या लाईन मध्येच पूर्ण क्रक्स दिसतोय. तो क्रक्स की आपल्याला आपल्या इंट्रो मध्ये लिहायचा आहे. आणि 2-4 तुम्ही जर दिवस जर ही प्रॅक्टिस केली मॉडेल आन्सरची आणि त्याला जर न्यूजपेपरवरती अप्लाय केलं, तर तुम्हाला न्यूजपेपर वाचताना पण खूप इंटरेस्ट येईल. ते समजेल. म्हणजे तुम्ही नुसतं न्यूजचं टायटल वाचून सांगू शकता की ह्याच्यामध्ये काय काय असणार आहे ते कशा प्रकारे. कारण तुम्हाला ही आन्सर रायटिंगची एवढी प्रॅक्टिस झालेली असणार आहे. कारण आन्सर रायटिंग म्हणजे जगामध्ये काहीच नाहीये. इंट्रो बॉडी कन्क्लुजन वालाच हे फिलॉसॉफी आहे, सगळीकडे लागू होते. फक्त क्रिटिकली आहे का, कसं आहे, इलॅबोरेट आहे, याच्यावरती डिपेंड आहे की कशा प्रकारे चालतंय. आणि जर न्यूजपेपर काढला तर क्रिटिकलीच असतं. आणि त्याच्यासोबत जर तुम्ही योजना कुरुक्षेत्र जर बघितले, ते गव्हर्नमेंटचे डॉक्युमेंट येतात, त्याच्यामध्ये बॅलन्स असतंय. आणि ते तुम्हाला कळेल की अरे हे खरं ब्युरोक्रॅटिक आन्सर रायटिंग आहे कुठली योजना कुरुक्षेत्रची. कारण त्याच्यामध्ये सरकॅझम वगैरे नसतं, काहीच नसतं. ते डायरेक्ट फॅक्ट्स वरती गोष्टी करतात. ते अनालिसिस म्हणजे क्रिटिसिझम बी असते. योजना कुरुक्षेत्र पण मध्ये पण त्याची लँग्वेज वेगळी असते. त्याची बिलकुल लँग्वेज सरकॅस्टिक नसते. ती सजेस्टिव्ह लँग्वेज असते. की बाबा आम्ही हे फॉल्ट ढूंढलेत, आता काढलेत, तर त्याला
आपल्याला सोल्युशन ओरिएंटेड क्रिटिसिझम असतंय, पण न्यूजपेपर मधलं हे काय असतंय, जास्त क्रिटिकल असतंय. तर त्याच्यामुळे मी म्हणेल की सोबत सोबत तुम्ही कुरुक्षेत्र वगैरे पण थोडंसं बघायचं, म्हणजे एखाद दुसरं आर्टिकल जरी रोज बघितलं आणून तरी चालतं. मी म्हणणार नाही की पूर्ण वाचत बसा, पण तुम्हाला हे वाचायचंय. म्हणजे हे जे टेस्ट पेपर आहेत ना, त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग करायचं, एवढं कंटेंट भेटतंय. समजा तुम्ही हिस्ट्रीचं प्रिपरेशन करायला लागले, मॉडर्न हिस्ट्रीचे तुम्ही एक मॉडेल आन्सर जर घेऊन आले ना, तर एका 3 तासामध्ये मॉडर्न हिस्ट्री कंप्लीट होऊन जाते आपली. 2 किंवा 3 पेपर असतात मॉडर्न हिस्ट्रीचे, 2च असतात शक्यतो, आणि मग ओल्ड हिस्ट्रीचा एकच असतो. तर तुम्ही ह्या पद्धतीने केलं तर मॉडर्न हिस्ट्री तुम्हाला लक्षात येईल की अरे खूपच सोपी आणि सगळे इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला माहित होते. माझ्या वेळेस 2020 मध्ये कर्जन आला होता. कर्जनचं कॉन्ट्रीब्युशन इन इंडियाज डेव्हलपमेंट असा. तर हे सगळे जे कॉन्ट्रीब्युशन होतं ह्याच्यावरती मॉडर्न हिस्ट्रीमध्ये कर्जनवरती क्वेश्चन बनणारच आहे, लिटनवरती क्वेश्चन येणारच आहे, किंवा रिपन लिटनशी रिलेटेड क्वेश्चन येणारच आहे, सिव्हिल डिसोबिडियन्स वरती क्वेश्चन येणार, क्विट इंडिया मुवमेंट वरती क्वेश्चन येणार, नॉन कॉपरेशन वरती क्वेश्चन येणार. आणि याच्यावरती काय क्वेश्चन बनतोय, क्वेश्चन काय जरी बनला तरी कंटेंट तुमचंच आहे, ते आपण स्पेक्ट्रम मध्ये वाचतो. तर तुमचा अचानक कॉन्फिडन्स एवढं बिल्ड होतो की तुम्ही काहीच न करता, आणि सोपे पेपर आहेत जसे हिस्ट्रीचा असेल मॉडर्न हिस्ट्री, तर 20 क्वेश्चन वाचायला तुम्हाला एक हार्डली 3 तास लागतात. आणि दुसरा पेपर 5 तासामध्ये मॉडर्न हिस्ट्री जर तुमची कंप्लीट होत असेल त्या मेथडनं, तर गजब लेवलचा कॉन्फिडन्स वाढतो तुम्हाला. आणि पेपरमध्ये दुसरं काय की जे फिअर ऑफ आन्सर रायटिंग असतं ना, तुम्हाला समजतं की यार हेच लिहितात, आणि ह्याला फक्त हे जे टेस्ट सिरीज मधलं आहे का, ह्याला तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी, प्रेझेंटेशन पाहण्यासाठी टॉपरच्या कॉपी पाहिजे, टॉपरच्या कॉपी. आणि टॉपरच्या कॉपीचे तुम्ही एक 10-15 जर इंट्रो वाचले, 10-15 कन्क्लुजन जर वाचले, की तुम्हाला समजून जातं की अरे खूपच म्हणजे साध्या साध्या गोष्टी लिहितात हे लोक. मग त्या साध्या साध्या गोष्टी लिहिल्या त्यांनी पाहून आणि त्यांचे रँक पाहून तुम्हाला वाटतंय की यार खूप इझी आहे. कारण आपण काय करत असतो, जेव्हा आपण घरात बसून स्वतःच करत असतो ना, तेव्हा आपण आयडियल गोष्टीकडे जात असतो. आपल्याला वाटतं की परफेक्ट आन्सर रायटिंग असले पाहिजे, परफेक्ट इंट्रो असलं पाहिजे, कन्क्लुजन असलं पाहिजे. पण तुम्हाला टॉपरची कॉपी बघितल्यानंतर कळतंय की यार 7-8च क्वेश्चन मध्ये त्यांनी स्टँडर्ड हा इंट्रो केला आणि स्टँडर्ड कन्क्लुजन केलंय. बाकीच्या ठिकाणी तर यांनी साधं साधंच लिहिलेलं आहे, कारण 20 क्वेश्चन तर कोणालाच येत नसतात. सेक्शनल मध्ये तर थोडंसं अवघडच जाते. तर याच्यावरून एक काय होतं की कॉन्फिडन्स बिल्ड होतो, आणि जेव्हा आपण ब्रेन स्टॉर्मिंग करणार आहेत का, तेव्हा आपल्याला मग समजतं की यार या प्रकारचा इंट्रो करायला पाहिजे होता, हा सोपा आहे, किंवा मी टॉपर्स पेक्षा चांगला करू शकतो, ह्याचा इंट्रो आणखी व्यवस्थित करता येऊ शकतो. आणि होऊ शकतं, म्हणजे खूपच इझी ह्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित जर फॉलो केलं ना, मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो. तुम्ही द हिंदू मधल्या तुम्ही चुका काढू शकताय, या लेवल पर्यंत जाऊ शकताय, किंवा द हिंदूचं नुसतं टायटल बघून त्या पूर्ण आर्टिकल मध्ये काय असू शकतंय हे सांगू शकताय तुम्ही. जर तुम्ही 30 पेपर जर हे केले तर PYQचे. फक्त आता ते कसे करायचे, काय करायचे, हे तुम्ही डिसाईड करायचं, किती टाइम द्यायचा, काय करायचंय. तर हे एक मला स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट वाटलेली, आणि याच्यामुळे माझे स्कोर वाढलेला आहे. तर बघा आपला 5 पॉईंट मधला हा एक पॉईंट झालाय, हा झालाय, हा. तर ह्याच्यानंतर काय, ठीक आहे, गायडन्स झालंय. हा पण पॉईंट आपला कशात कव्हर झालेला आहे, हा कोचिंग आणि गायडन्स ह्याच्यामध्ये हा पॉईंट कव्हर झालेला आहे. हे दोन्ही पॉईंट कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, तर हे बघून घ्या. आता आपला फक्त एकच पॉईंट शिल्लक राहतोय. तुम्हाला परत एकदा सिक्वेन्स सांगतो मी. फर्स्ट हा पॉईंट येईल आपला, त्याच्यासोबत हा पॉईंट येईल, त्यानंतर हा पॉईंट येईल, आणि 4 आणि 5 हे 2 पॉईंट सोबत असतील. 1 आणि 2 सोबत, 4 आणि 5 सोबत, आणि हे 3 इंटिग्रेटेड असणार आहेत. 3, 4, 5 हे इंटिग्रेटेड असणार आहेत. आणि हे तुम्ही डेली आन्सर रायटिंग सकाळी करणार आहेत, तेव्हा तुम्ही हे दोन्ही गोष्टी पाहिलेल्या आहेत. मॉडेल आन्सर बी पाहिलेला आहे, आणि टॉपर्स कॉपी पण पाहिलेले आहे. दोन्ही मधून तुम्हाला लक्षात येईल की सकाळी मी लिहिलेला आन्सर कितपत बरोबर आहे, कितपत चूक आहे. ते कुणाकडे टेस्ट करायला तुम्हाला जायची पण गरज नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, तुमचं डेली आन्सर रायटिंग हे करू शकता. तर लास्टला आणखी एक त्यांनी एक गोष्ट सांगितली होती, जी की मी इथं नाही लिहिलेली. तर त्यांनी मला सांगितलेली एक गोष्ट होती इम्पॉर्टंट, की करंट अफेअर्स वाचणं. करंट अफेअर्स मार्केटमध्ये आपल्याला अवेलेबल नाहीये. मंथली असतंय, किंवा 365 वगैरे येतंय, वेगवेगळ्या क्लासेसचं वगैरे. पण त्यांनी मला सांगितलेलं करंट अफेअर्स मार्केट अपडेट तुम्ही मंथली वाचा, किंवा तुम्ही पूर्ण 365 वाचा, कुठल्याही क्लासचं सेक्शनल वाला असेल. पण त्यांना असं सांगितलं मला, तुम्ही जर एका कोचिंगचं ठरवलं वाचायला, तर ते मार्केटमध्ये आल्यानंतर
48 आवर्सच्या आतमध्ये तुमचं ते कम्प्लीट झालं पाहिजे. जसं समजा पॉलिटी आली, पॉलिटी आता ऑगस्टमध्ये आणि तुमचं 10 जुलैला वगैरे पॉलिटीचं 365 आलं, तर तुमचं 12 जुलैच्या अगोदर म्हणजे हातामध्ये ज्या गोष्टी आहेत तुमच्या त्या सगळ्या टाकून देऊन तुम्ही पहिले त्याच्यावरती तुटलं पडलं पाहिजे. का? तर हे डेली टेस्ट सिरीज मधले मॉडेल आन्सर असतील किंवा टॉपरच्या कॉपी असतील, दोन्ही मिळून हे करंट अफेअर्स मध्ये ह्याच्यामध्ये इंटिग्रेटेड झालेलं असतंय आणि हे तुम्हाला तिथून फायदा होतोय. जर तुम्ही टेस्ट सिरीजचे मॉडेल आन्सर बघू लागले आणि हेच नाही करणार, तुम्ही करंट अफेअर्स नाही वाचणार, तर तुम्हाला ते समजणार पण नाहीये. त्याच्यामुळे ज्या टायमाला तुम्हाला समजेल की मार्केटमध्ये बुकलेट आलंय, त्या टायमानंतर हातामध्ये जेवढ्या गोष्टी असतील तेवढं टाकून देऊन तुम्हाला विदिन 48 आवर्स ती बुकलेट कंप्लीट करायची. आणि बुकलेट कोणतीच सोडायची नाही. सोसायटीची बुकलेट असेल, कल्चरची बुकलेट असेल, कोणतीच बुकलेट सोडायची नाही. आणि विशेष त्या बुकलेटचं मी तुम्हाला हे सांगतो की सिग्निफिकन्स काय आहे. त्या बुकलेटचं सिग्निफिकन्स आहे की ते सारं क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये असतं. वाय इन न्यूज असतंय, तो इंट्रो असतोय आपला, त्यानंतर अबाउट द न्यूज असते, ते बेसिक असतंय त्या न्यूजचं सगळं कम्प्लीट. मग पुन्हा चॅलेंजेस असतात, त्यानंतर सोल्युशन असते, वे फॉरवर्ड असते आणि कन्क्लुजन असते त्याच्यामध्ये लिहिलेलं. इंट्रो आणि कन्क्लुजन जे दिलेलं आहे त्याचं स्टँडर्ड ते आपल्याला सोपं वाटलं. सोपं म्हणजे किती, की ते रिटर्न करता येऊ शकतं आणि ते आपल्याला रिप्रोड्यूस करता येऊ शकतं. वाटलं की ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहिलं पाहिजे, ते ठरवायचं की आपल्याला हा इंट्रो पाठ करून ठेवायचा आहे. आणि याशी रिलेटेड क्वेश्चन आला की स्टँडर्ड डेफिनेशन आहे. जसं मी तुम्हाला आणखी परत एकदा सांगतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंटची एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे, ग्लोबलायझेशनची एक स्टँडर्ड डेफिनेशन आहे, जी की बऱ्यापैकी सगळीकडे वापरली जाते. आणि तुम्हाला स्टँडर्ड डेफिनेशनच आली पाहिजे आणि सोपी असली पाहिजे डेफिनेशन. ती कॉम्प्लिकेटेड नसली पाहिजे, ती समजण्यासाठी सोपी असली पाहिजे आणि समोरच्याला ते वाचणाऱ्याला ते टॉपिक पूर्ण समजला पाहिजे. डेफिनेशन आणि इंट्रोचा मिनिंगच हा असतो की तुम्हाला ती कन्सेप्ट पूर्ण प्रिसाइज मॅनरनं शॉर्ट मध्ये आणि सिंपल वेने सांगता यायला पाहिजे आणि ती समोरच्याला समजली पाहिजे. एकदम कॉम्प्लिकेटेड डेफिनेशन, कॉम्प्लिकेटेड इंट्रो करण्याची काही गरज नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही, आपणच इरिटेट होतो. तर एकदम सिंपल स्टँडर्ड ठरलेली डेफिनेशन आहे, जशी मी तुम्हाला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आणि ग्लोबलायझेशन सांगितली, ते डेफिनेशन आपल्याला करायची आणि ती करंट अफेअर्स मध्ये अवेलेबल असते बुकलेटमध्ये. तुम्ही कुठलाही बुकलेट काढा, कुठल्याही क्लासचा काढा, कुठलाही न्यूजपेपर काढा किंवा आर्टिकल वगैरे जे काही आपल्या क्लासच्या वेबसाईट वरती वगैरे असते किंवा AI वरती तुम्ही टाका, चॅट जीपीटीला टाका, जेमिनीला टाका, तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सगळीकडे याच फॉर्मॅटमध्ये भेटेल. फक्त तुमचा माइंडसेट सुरुवातीला ट्रेन झाला पाहिजे, या क्वेश्चन आन्सर मध्ये सगळ्या गोष्टी करायच्यात म्हणून. तर ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की करंट अफेअर्स वाचायचं. आणि तुमचं करंट अफेअर्स वाचलं की रातोरात होलिस्टिकली तुमचं ब्रॉडनेस वाढत जातो. एक्झाम जवळ आल्यानंतर आपले जी रिटर्न करण्याची कॅपॅसिटी असते ती जास्त असते. मग तुम्ही सोशिओलॉजी सोसायटीचं 365 वाचा, पॉलिटीचं वाचा, IRचं वाचा, त्यातून किती क्वेश्चन येतील हे नाही आपल्याला देणं घेणं. आपल्याला कंटेंट वाढवायचंय कुठलं, करंटशी रिलेटेड, आणि ते करंट आणि बेसिक ह्याचं मिळूनच मिक्सचर होऊनच येत असतो क्वेश्चन येताना. तुम्हाला जॉग्राफी एन्व्हायरमेंटचं वाचायचं, सगळ्यात मोठं इकॉनॉमीचं बुकलेट असतंय ते बुकलेट वाचायचंय. स्कीमचं समजा क्वेश्चन आला तर स्कीमचा क्वेश्चन कसा टॅकल करतात हे काय ते आपल्याला तिथून समजू शकतं, टॉपरच्या कॉपीमधून समजू शकतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधूनच करायच्या आहेत क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये, ज्या की 365 सारख्या बुकलेटमध्ये करंट अफेअर्स. तर करंट अफेअर्स परत त्या माझ्या मित्राने खूप इन्सिस्ट करून सांगितलं होतं, म्हणजे आपण जे म्हणतो ना, शिव्या घालून सांगणारा मित्र भेटला पाहिजे, आणि तो शिव्या घालून सांगणारा मित्र मला सौभाग्याने भेटला होता. तर त्यानं मला सांगितलेलं डिटेल मी फॉलो केलं. म्हणजे मी त्याला एवढे फोन करायचो, 2-2, 3-3 वेळेस फोन करायचो, त्यानं फोन जरी नाही उचलला तरी. आणि तो बिचारा, त्याला रात्रीच्याला टाइम नाही भेटला तर तो मला सकाळी 6 वाजता फोन करून मला सकाळी 6 वाजता समजून सांगायचा. म्हणजे जर एखादी व्यक्ती तुम्हाला 6 वाजता समजून सांगते सकाळी, तर ऑटोमॅटिकच तुमची अकाउंटेबिलिटी वाढते, रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, आणि तुम्ही कम से कम त्यानुसार रिस्पॉन्ड करता, तुम्ही अभ्यास करता आणि तुम्ही ते फॉलो करायला लागता. कारण पास झालेला विद्यार्थी आणि एवढं तळमळीने जर तुम्हाला 6 वाजता सांगत असेल, तर तो काय तुम्हाला म्हणजे मिसगाईड तर करणार नाही, एवढं तर निश्चित आहे. सकाळी 6 वाजता सांगायला एवढं कोणाकडे एनर्जी नसते. आणि जे काही सांगितलं आहे ते इम्प्लिमेंट करणं हे आपली आपली जिम्मेदारी आहे, आणि ती ऑटोमॅटिक वाढते. आणि त्या मित्राचं सांगणं पण हेच होतं की मी तुला का सांगतोय. त्यांनी हे पण सांगितलं की बाबा मला तू एवढा का तळमळीनं सांगतोय, कारण ते म्हणायचा की
मला महिंद्रा तू तळमळ करतो हे दिसतंय, तुला इच्छा आहे, इगरनेस आहे, तुझ्याकडे एनर्जी आहे, तुझ्याकडे टॅलेंट आहे आणि तू हे इम्प्लिमेंट करू शकतो, म्हणून मी तुला सांगतो. मला खूप साऱ्या लोकांचे फोन येतात, पण मी लोकांना एंटरटेन करत नाही. तुला काय इंटरनेट करतो की तू करशील असं मला वाटतंय, म्हणून मी सांगतोय. म्हणजे तुमच्याकडे पोटेन्शियल पण दिसलं पाहिजे सांगण्याला. असं काय कोणाला बी उठून ते ज्ञान देत बसत नाही येतं. जे लोक आहेत ते सिलेक्टेड, त्यांना पण समजतं तेवढा सेन्स तर असतो ते सिलेक्टेड आहेत म्हणजे. तर त्या पण सेन्सला आपण त्या लेवलचं पण थोडस कुणाला तरी आपण कॉन्फिडन्स दिला पाहिजे की मी करतो तुम्ही जे सांगताल ते, आणि त्याला पण वाटलं पाहिजे की करेल ही व्यक्ती त्यावेळेस सांगते. तर एवढं डिटेलमध्ये कोणीच कोणाला सांगत नाहीये जेवढं मी पण तुम्हाला तळमळीने सांगितलं. आता जशाला तसं आहेत वेबसाईट वरती मार्क्स आहेत तुम्हाला 2020चे, तर माझे पब्लिक डिस्क्लोजर मध्ये मार्क्स पण भेटून जातील 743 मार्क जे मी तुम्हाला आता दाखवले ते. हे 743 जे मार्क्स आहेत हे 600 वाला तर पब्लिक डिस्क्लोजर मध्ये येणार नाही येतं, पण हे दाखवले. 743 वाला जे युपीएससीचा इंटरव्ह्यूच्या लोकांचा डिस्क्लोजर घेतं, पब्लिक डिस्क्लोजर साठी आपल्याला येस नो विचारतं, त्याच्यामध्ये तुम्हाला 2020च्या पब्लिक डिस्क्लोजर मध्ये माझं नाव सापडू शकतं इंटरव्ह्यू दिलं. जेवढ्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेले असते तर त्या सगळ्यांचं पब्लिक डिस्क्लोजर मध्ये नाव येतं. जे सिलेक्ट झाले ते युपीएससीच्या लिस्ट मध्ये येतात, सिलेक्टेड कॅन्डिडेटच्या, ज्यांचं नाही सिलेक्शन झालं ते पब्लिक डिस्क्लोजर मध्ये येतं, तिथं तुम्ही मार्क्स पाहू शकता. म्हणजे एवढी ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे युपीएससी ना की तुम्हाला मार्क्स पाहू म्हणजे पब्लिकली पाहू शकता जे इंटरव्ह्यू क्वालिफाय झालेत त्यांचे, आणि तेच डिस्क्लोजर मधलेच मार्क्स उचलून सतलज जलविद्युत निगम लिमिटेड मध्ये माझं सिलेक्शन झालं होतं. तर हे पण तुम्ही पाहू शकता, तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर आता लास्टचा एक पॉइंट राहिला होता आपला आन्सर रायटिंग विकली टेस्ट सिरीजचा, कारण टेस्ट सिरीज पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे ना. तुम्हाला रोज तर विकली तर डेली तर करायचंच आन्सर रायटिंग, 2-3 क्वेश्चन. नंतर टॉपिक संपल्यानंतर टॉपच कॉपी पाहायच्या त्या सेक्शनल टेस्ट सिरीजच्या. त्यानंतर तुम्हाला ब्रेन स्टॉर्म करायचंय मॉडेल आन्सर वरती, पण त्याच्यासोबत विकली टेस्ट पण लिहायची. विकली टेस्ट का लिहायची की त्यात मार्क्स यावे, तुम्हाला खूप काही लिहिता यावं याच्यासाठी नाही लिहायची. तुमच्या माइंडला दर वीकला लिहिण्याची एक 3 तासाची सवय लागली पाहिजे स्टार्टिंग मधून. आणि तुम्ही जर त्याला ट्रेन केलं ना, कारण हातामध्ये पण स्ट्रेंथ लागते लिहिण्यासाठी आणि माइंडचं पण तेवढं टेम्परामेंट लागतं की ते 3 तास रिकॉल करण्याचं. आणि तुम्ही जे काही आठवडाभर वाचलंय, जे समजा तुम्ही सेक्शनल टेस्ट सिरीज सिक्युरिटी डिझास्टर मॅनेजमेंट, त्यानंतर एन्व्हायरमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ वाचलंय आणि त्याच्यावरती एखादी सेक्शनल टेस्ट आहे, तर ती जर जाऊन लिहिली तुम्ही, तर तुम्ही हे पण टेस्ट होईल की तुम्ही जे वाचलंय ते किती रिकॉल होतंय. रिकॉल करण्याची ब्रेनला ट्रेनिंग द्यावी लागते. जर 21 दिवसात माणूस सवय बदलू शकतो तर ब्रेन पण बदलतो. आणि तुम्हाला किती टेस्ट लिहिच्यात, तुम्हाला 14 टेस्ट, ऍटलीस्ट 14 टेस्ट जीएसच्या, किंवा 8 टेस्ट, ज्याला 14 पॉसिबल नाही त्याने 8 लिहा. पण ऑप्शनलच्या 10 टेस्ट तुम्हाला कंपल्सरी लिहायच्यात. ऑप्शनलच्या 10 टेस्ट म्हणजे 2.5 महिने जे शिल्लक आहेत, तर प्रत्येक संडेला तुम्हाला एक टेस्ट लिहायची ऑप्शनलची, कारण ऑप्शनल तुम्हाला सोडायचंच नाही शेवटपर्यंत. आणि त्याच्यासोबत सोबत जर तुम्ही जीएस वाचलं चांगल्या प्रकारे, जर जीएसचं प्रिपरेशन झालं, तर ऑटोमॅटिकच प्रत्येक ऑप्शनल जी आहे का, ऑप्शनलचा पेपर 2 हा जनरल पेपर आहे, थोडस जीएस ओरिएंटेड आहे. तुम्हाला जर दाखवायचं झालं तर बघा माझ्या पेपर 2 ला 134 मार्क आहेत, का तर माझं जीएस खूप छान झालं होतं. मी सोसायटीचे पीटी वाचली होती, एन्व्हायरमेंटचे वाचली होती, आर्ट अँड कल्चरचे वाचली होती. तर हे सगळे जे आहेत हे सगळे क्वेश्चन, म्हणजे त्यावेळेस फार्मर्स ऍक्ट वगैरे होता, तर फार्मर्स ऍक्टचा हा सेक्शन बी मध्ये क्वेश्चन विचारला गेला होता, सोशिओलॉजिकल अनालिसिस ऑफ फार्मर ऍक्ट. तर हे क्वेश्चन मला डिटेलमध्ये माहित होतं सगळं. चाइल्ड लेबर पण विचारलेला होता त्यावेळेस. तर हे क्वेश्चन मला कशामुळे माहित होते, मी जीएस स्ट्रॉंग असल्यामुळे, आणि त्याच्यामुळे मला 134 मार्क्स पडले. आणि हे थेअरी असतंय, टेक्निकल असतंय पेपर वन कुठल्याही ऑप्शनलचा, तर त्याच्यामध्ये थोडस गडबड झालेली. तर बस एवढंच आहे की तुम्हाला जर जीएस चांगला असेल तर ऑटोमॅटिकच कशात मार्क्स वाढतात, ऑप्शनलच्या पेपर 2 मध्ये. आणि जीएस सोबतच आणि ऑप्शनलचा अभ्यास झाला तर तुमचे एसीचे मार्क्स पण ऑटोमॅटिक वाढतात. आता एसीचे मार्क्स कसे, फिलॉसॉफिकल क्वेश्चन पेपर येतोय, जर ज्यावेळेस तुम्ही थिंकरचे फिलॉसॉफिकल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहेत ऑप्शनल मध्ये, थिंकर शिकणार आहेत, पीएसआय सारख्या ह्याच्यामध्ये तर खूपच जास्त डीप मध्ये आहेत गोष्टी, पण सोशिओलॉजी मध्ये खूप साऱ्या बऱ्याचशा गोष्टी डीप मध्ये आहेत. तर त्याच्यातून एक आपल्याला वेगवेगळा पर्स्पेक्टिव्ह येतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आपला फिलॉसॉफिकल अँगल चांगला होतो.
आणि एसी मध्ये त्याचा बिलकुल फायदा होतो. पण त्याच्यासोबत करंट अफेअर जीएस तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक तिकडे मार्क्स येते. इकडे बघा 102 मार्क्स आहेत एसी ला, ते माझे 120 मार्क्स झालेले आहेत. तर हा कशामुळे जीएसच्या आणि ऑप्शनलच्या अभ्यासामुळे. तर हे जे मी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगितली, तर ही स्ट्रॅटर्जी एकदम फुल प्रूफ आहे. याच्यामध्ये तुम्ही थोडं बहुत मॉडिफिकेशन करून तुमच्या मित्रांच्या गायडन्स नुसार हे करू शकताय. पण हे तुमच्यासाठी एक बेसिक फाउंडेशन असणार आहे की कशा प्रकारे, कारण आता आपण फर्स्ट टाइम मेन्स साठी जाणार आहोत. जे काही आपले सगळे एमपीसीचे विद्यार्थी असतील, यूपीएससीचे विद्यार्थी आहेत, ते फर्स्ट टाइम मेन्सला फेस करणार आहेत. पण त्यांना एक छोटीशी आयडिया यावी की काय मिस्टेक होतात आणि काय मिस्टेक करायला नाही पाहिजेत आणि कशा प्रकारे इम्प्रूव्ह करायला पाहिजेत. तर याच्यासाठी मी तुम्हाला एक बेसिक स्ट्रक्चर दिलेला आहे की तुम्ही याच्या आजूबाजूला तुम्ही हे काम करू शकताय स्वतःला, आणि त्याच्यानुसार आपल्याला आपला स्कोअर करता येईल. आणि हे जर फॉलो केलं तर ऑटोमॅटिक 3 महिने 4 महिने कॉन्फिडन्स पण बिल्ड राहतोय की मी टेस्ट पण लिहितोय, मी करंट अफेअर्स पण वाचतोय, मी प्रिलिमच्या बेसिकच्या ह्याच्यावरती पण काम करतोय, मी ब्रेन स्टॉर्म पण करतोय. तर ह्याच्यामध्ये काय होतं, ब्रेन आपला खूप खूप व्यवस्थित प्रकारे ट्रेन होतो आणि त्याचा फायदा आपल्याला लास्ट पेपर मध्ये होतो. म्हणजे तुम्ही इथं जर एवढी जर रिगरस मेहनत केली, ह्याला खूप जास्त बी रिगरस मेहनत लागत नाहीये, फक्त स्ट्रॅटर्जी लागते आणि ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो आणि आपण पास होण्याच्या जवळजवळ पोहोचतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, त्या सर्व मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि मला वाटतं की ह्या प्रत्येकाने फॉलो केल्या पाहिजेत. ह्याच्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये बिलकुल कॉम्प्रोमाइज करू नका आणि ह्यातला कुठला पॉइंट कॉम्प्रोमाइज नाही करायचा. सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतरचा पॉइंट बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचा, आणि ते बी विदाऊट ब्रेकफास्ट आणि टी. तुम्हाला इथं 3 लिहिलेत मी, 3 पण नका, 2च लिहा. पण सकाळी उठल्या उठल्या ब्रश झाल्या जरा ब्रश ठेवणे आणि पेन हातात. मी तर म्हणेल की ब्रशच्या केसमध्ये तुमचा पेन असला पाहिजे एक V5 किंवा V7 चा, आणि तिथून तो पेन उचलायचा आणि लिहायला चालू करायचं लगेच. आणि काय लिहायचंय, जे ऑलरेडी आपण डिस्कस काल दिवसभर वाचलंय त्याच्यावरतीच क्वेश्चन लिहायचे. त्यानंतर ब्रेनस्टॉर्म करणे आणि टॉपर्स कॉपी बघणे, ह्याला पण कॉम्प्रोमाइज करू नका. क्लास वगैरे तर तुम्ही करतालच, क्लास पण तेवढंच इम्पॉर्टंट. जर तुम्हाला हेच नाही माहिती की ऑनेस्टी, इंटिग्रिटीचे डेफिनेशन काय, ऑनेस्टीचे डेफिनेशन काय आहे, त्यानंतर आपलं युएनचे गुड गव्हर्नन्सचे पॉईंट काय आहेत, कुठले कुठले पॉईंट्स आहेत, हेच जर माहित नाही तर तुम्ही आन्सर रायटिंग किती करणार, किती बी करणार, काय उपयोग आहे. म्हणजे साधं लॉजिक आहे, जर मसालाच नाही तर भाजी कशी बनवणार. आणि मसाला पाहिजे आणि ऍक्युरेट पाहिजे, असं फापट पसारावाला नाही पाहिजे, त्याला कन्साइज प्रिसाइज केलेला असं पाहिजे. तुम्ही माझ्या ह्याच्या नोट्स बघा क्लासच्या, फॉरेस्ट्रीच्या जवळपास 1200 पेजच्या नोट्स आहेत मार्केटमध्ये हॉर्नबिलच्या अवेलेबल. त्या नोट्सला मी 250 ते 300 पेज मध्ये कन्वर्ट करून दिलेलं आहे, डिक्टेशन केलंय क्लासमध्ये 2025 साठी. तर त्या नोट्स एवढ्या भारी बनल्या होत्या की जशाला तसे क्वेश्चन त्याच्यामधून आले आणि ते रिपीट होता क्वेश्चन बऱ्यापैकी. तर तशा पद्धतीने आपल्याला करायचंय. जर कोणाला पाहिजे असेल तर त्यांनी माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मी ते टेलिग्राम चॅनल वरती या वर्षीच्या एमपीसीच्या मुलांनी एवढे सुंदर सुंदर पेपर लिहिले आहेत, ते पेपर पण टाकतो आणि फॉरेस्ट्रीच्या नोट्स पण टाकतो. तुम्हाला तिथून आयडिया येईल की कशा प्रकारे हे कन्साइज करता येऊ शकतं, प्रिसाइज करता येऊ शकतं आणि त्याचा फायदा कशा प्रकारे होऊ शकतो. तर हे जे आहे हे तुम्ही सगळं फॉलो करा, तुम्हाला याचा फायदाच होईल मला असं वाटतंय. त्यानंतर बघा हे हे माझे 2022 चे मार्क्स आहेत. हे इथं पण तुम्ही जर पाहता आलं, मला वाटतं हे क्लिअर येत नाही 2022चं. 713 मार्क्स आहेत आणि माझी मेन्स एकच मार्क्स नाही राहिलेली. आणि एसीला माझे मार्क्स 95 झालेले आहेत, 120 चे होते ते, इथं 96 आहेत GS1 ला, 109 109 आहे GS2 ला, इथे 82 आहेत GS3 ला आणि 108 आहेत GS4 ला. तर जे मार्क्स माझे 102 होते ते 113 झाले आणि 134 110 झाले आणि असं करून 713 स्कोर आला. आणि माझ्या एकच मार्क्सने 2022 मध्ये मेन्स राहिली होती, जे की माझे हे मार्क्स इकडले 2020 चे आणि हे 22 चे मार्क्स ऑलमोस्ट सगळीकडले सेम आहेत. फक्त कशाचे मार्क्स कमी झालेले आहेत, एसीचे आणि ऑप्शनलच्या एका पेपरचे वाढले, पण एकाचे 10 ने वाढले आणि 30 ने कमी झाले. आणि त्यावेळेसच 2022 मध्ये पूजा खेडकर स्कॅम
झालं होतं. माझ्या ऑलमोस्ट सगळ्याच मित्रांचं एक मार्क्सने राहिलं होतं. जेवढ्यांनी आम्ही इंटरव्ह्यू दिले होते 10-12 लोक होतो. तर आमच्या प्रत्येकाचं 1 किंवा 2 हार्डली कुणाचं राहिलं असेल तर 2 मार्काने राहिलं असेल. आणि मग नंतर आम्हाला 2024 मध्ये नंतर कळालं की यार आपल्यासोबत सगळ्यांसोबत गेम झाला. पूजा खेडकर सारखे खूप सारे होते. एक नाही. पूजा खेडकर तर म्हशी आहे. तिनं की आपल्याला सांगून दिलं की UPSC मध्ये फ्रॉड होतंय. पण या पद्धतीनं तिथं हे झाल्यामुळं त्याच्यानंतर 2-3 वर्षे तसाच प्रकार चालू राहिला तिथं. ठीक आहे. हां. तर हे एक मला दाखवायचं तुम्हाला की 2020च्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती जो 21 मध्ये झाला होता त्याच्या बेसिसवरती मला ऑफर ऑफ अपॉइंटमेंट टू द पोस्ट ऑफ फील्ड इंजिनियर भेटलेली. आणि हे कशाच्या बेसिसवरती? हे फायनल UPSC CSC 2020 आणि 19 मध्ये ज्यांनी इंटरव्ह्यू दिला ते लोक एलिजिबल होते. त्याच्या बेसिसवरती सिलेक्शन माझं झालेलं. मी तिथं नंतर रिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. हे ह्याच्यामधलं इंट्रो मधल्या गोष्टी. ठीक आहे. आता गेल्या वर्षी आम्ही सगळ्या मुलांनी तयारी केली. प्रॉब्लेम क्रिएट झाला की खूप जास्त कट ऑफ सांगितला. त्यामुळे सगळ्यांचं नुकसान झालं. तर यावेळेस चांगली गोष्ट झाली की सगळ्यांनी कट ऑफ कमी सांगितलेला आहे. आणि आता कुठलीही प्रिलिम्स नाहीये. गडबची उद्याच्याला रविवारी पेपर झाला. तर पुढे कुठलाही पेपर नाही प्रिलिम्सचा, काहीच नाहीये. तर सगळ्यांनी मेन्सचा अभ्यास केला पाहिजे. कधी ना कधी आपल्याला मेन्स द्यायचे आहे. आणि यावेळेस परत दुसरी एक्झाम पण होणार आहे म्हणते तर ती झाली तर आपल्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी येईल. तर त्याच्यामुळे आपण 2-2.5 महिने ऍटलिस्ट मेन्स पर्यंत ऑगस्ट एंड पर्यंत UPSC ची मेन्स होईपर्यंत सगळ्यांनी मिळून मेन्सची तयारी केली पाहिजे असं मला वाटतंय. आणि त्याच्यासाठी एक आमचा प्रगती IAS मध्ये आम्ही एक प्रोग्राम लॉन्च करत आहोत. मेन्स ॲडव्हान्स क्रॅश कोर्स आहे तो. आणि त्याच्यामध्ये मी माझ्यासोबत जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत धनंजय दिघे, या वर्षीचा 529 रँक आहे त्यांचा. त्यानंतर सुनील कदम आहेत, सुनील कदम सर आहेत, 727 रँक आहे. त्यानंतर रोहन पिंगळे सर आहेत, 581 रँक आहे. आणि आनंद सदावर्ते आहे, 945 रँक आहे. हे सगळे लोक तिथं शिकवणार आहेत क्रॅश कोर्समध्ये व्यवस्थित. आणि याच्याबद्दलचं आपण आणखी मोर डिटेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. पण हे लवकरच कोर्स आम्ही या वीकमध्ये लॉन्च करत आहोत. एक तुम्हाला त्याच्यासाठी एक फ्री सेशन ठेवलं जाईल. त्यावेळेस तुम्हाला आणखी मोर डिटेलमध्ये याची इन्फॉर्मेशन दिली जाईल. जे की सारे टॉपिक्स मी अगोदर डिस्कस केले ते पुण्यामध्ये अवेलेबल करून द्यायचे. त्या हिशोबाने मी एक मिशन म्हणून हे सगळं चालू केलेलं आहे. माझा स्वतःचा 105 स्कोर आहे राज्यसेवेचा यावेळेसचा. आणि मी पण तुमच्यासोबत मेन्सला आहे. तर मला 2 वर्षाचा अनुभव आहे फॉरेस्ट मेन्सचा, MPSCचा. तर मला थोडीशी एक आयडिया आलेली आहे MPSC कशा प्रकारे चालते काय. तर त्यानुसार मुलांमध्ये जी भीती आहे MPSCच्या आणि UPSCच्या की MPSCचा पेपर कशा प्रकारे असू शकतो, काय असू शकतो. तर मला एक एक्सपिरियन्स असल्यामुळे या सगळ्या लोकांसोबत आम्ही मेन्स गायडन्स प्रोग्राम लॉन्च करत आहे. त्याच्याबद्दल आपण मोर डिटेलमध्ये बोलू. जर ह्या रिलेटेड पाठीमागल्या गोष्टीच्या रिलेटेड जे काही आन्सर रायटिंगचा आणि स्ट्रॅटेजीचा आहे त्याच्याबद्दल जर कोणाला काही बोलायचं असेल तर ते मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. 7378954583. कुणालाही कुठलीही अडचण असेल तर तुम्ही या फोन नंबरवरती कॉल करू शकता. आणि तुमचं या कोर्ससाठी जे काही टॉपिक्स आपण आता डिस्कस केले पाठीमागले त्याच्याबद्दल तुम्ही डिटेलमध्ये मला विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच. इथं थांबूया आपण.